कैलास चौधरी साहेबांना विनंती करणार आहे नाणेफेक करण्यासाठी. आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये टॉस नाणेफेकी संपन्न केली जाईल. हेड असा कॉल टेल आलेला आहे. फक्त बजरंग निर्णय सांगायचा आहे. फील्ड पास क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या अनुमान सारंगाव 40+ संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. पाये या संघाला सामनावीराचा पुरस्कार आम्ही देणार आहोत विवेकला. मी विनंती करते या स्पर्धेचे सर्व श्यामदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी त्याला प्रदान करायचे आहे. महेंद्र चौधरी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. स्पेशल खास भेट वस्तू कोल्ड ड्रिंक. मैच के बाद कुछ ठंडा ठंडा हो जाए. कैलास चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते कोल्ड ड्रिंक दिला जात आहे विवेकला. सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. जशी सामन्याला सुरुवात होईल तसा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये CS पाटील सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद जयवंत पाटील. बजरंग पाटील तुमच्या त्या पाठीरेखांकडे तुमच्या बॅटी आणि काय सामान आहे ते द्या आणि फिल्डरांना तिथे मैदानात उतरवा त्वरित, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. सहकार्य करा. आणि लगेचच फलंदाज देखील पाठवून द्यायचे आहेत. आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंगत येणार आहे आणि तमाम प्रेक्षकांना देखील पाहण्यासारखे सामने होतील, कारण हे सगळे संघ 2-2 सामने जिंकून पुढे गेलेले संघ आहेत आणि अंतिम दिवस या लढती म्हणजे मातब्बर संघादरम्यान. चला लगेच सारंगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. पंच आमच्या मैदानात दाखल झालेले आहेत. हे बघा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, जरा सहकार्य करा. फलंदाज पण पाठवून द्या लगेच. चला कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. सामना सुरू करायचा आहे त्वरित, कारण अंतिम दिवस आहे. चला पंचांना आधी सूचना असतील की आपण खेळाडूंच्या मागे लगायचे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सारंगाव संघाला पुन्हा एकदा वारंवार सूचना देण्यात येते. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज पाठवून द्यायचे. फलंदाज आलेले आहेत. जरा प्रचंड वेग धारण करायचंय फलंदाजांनी
देखील अंतिम दिवस आहे. हे पहा, आजचा अंतिम दिवस आहे. सर्व सामने वेळेवर कव्हर करायचे आहेत. त्या हिशोबाने, त्या अनुषंगाने राहिलेल्या सर्व सामन्यांनी दरम्यान सगळ्या संघांना सूचना आहे की घाई करायचे. विवेक आणि हरेश आघाडीची जोडी मैदानात दाखल. तर गोलंदाजी मार्कवर नेहमीप्रमाणे सारंगाव संघाकडनं बजरंग पाटील. मागच्या सामन्यात बऱ्यापैकी मार पडला होता, मात्र कमबॅक करताना आता पाहायला मिळेल का. आणि दोन्ही संघांना सूचना असेल की कृपया टीम मीटिंग करायची नाही, मैदानात टीम मीटिंग करायची नाही. अगदी गडी बाद झाला तरी, आणि बाद झालेला गडी बाद झाल्यानंतर लगेचच खेळाडू कक्षातून दुसरा गडी तयार ठेवायचा आहे. अर्थात स्वर्गीय पांडुरंग दादा लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ, तसंच स्वर्गीय मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ एक खेळाडू कक्ष बजरंग. पहिला चेंडू आणि पंचांकडनं नो बॉलचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात आणि येणारा चेंडू हा फ्री हिट. अर्थात फलंदाजाला स्वैर खेळता येणार आहे. इथे हलकेच खेळून काढलेले आहे. हवा तसा फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. दरम्यान या चेंडूवर मिळते एक धाव. अर्थात एक चेंडूचा खेळ आणि धावफलकावर धावा 2. गोलंदाज फलंदाज सर्वांना सूचना की टीम मीटिंग करायची नाही, वेळेसंदर्भात सहकार्य करायचे. बजरंग षटकातला पुढचा चेंडू. हरेश पुन्हा एकदा शॉट मिड विकेटला. इथे देखील मिळते एकच धाव. पॉवर प्लेचं षटक. निश्चितच आक्रमण करण्याचा प्रयत्न दिसतोय विपक्ष संघाचा, मात्र इथून काय कुठपर्यंत मजल मारेल. एक महत्त्वपूर्ण लढत, महत्त्वपूर्ण सामना. बजरंग चेंडू उडवलाय, हवेत आहे. 1 बाउन्स चेंडू अडवलाय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. या 2 धावा पूर्ण करताना धावफलकावर धावा दिसत आहेत. बिनबाद 5. या पुढील सामन्यासाठी देखील उभय संघांनी सज्ज राहायचे. अर्थात इथे पहा, फटक्याची निवड अप्रतिम, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ. एकापेक्षा काही नाही. धावसंख्या पोहोचते 6 वर. या पुढील सामना जय हनुमान सरवली या संघाने देखील सज्ज राहायचे. आणि आमच्या दूरदर्शनच्या माध्यमातून जय बजरंग कारिवली संघ ऐकत असेल तर त्यांनी लवकरात लवकर दाखल व्हायचे. इथे पुन्हा स्वैर मारा. पंच वाईटचा इशारा करताना धावफलकावर धावा दिसत आहेत 7. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगांच्या दिशेने चेंडू जमिनीलगत अडवला गेलाय. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण करताना आपण पाहतोय पाये संघाला धावसंख्या पोहोचली ती 8 वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. मी मगाशी उल्लेख केला की बजरंग याने मागच्या सामन्यात 17 धावा दिल्या होत्या, मात्र आत्ता मात्र बऱ्यापैकी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतंय. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न आणि चकावलंय फलंदाजाला. यष्टीरक्षकाच्या हातात अगदी शांतपणे चेंडू विसावला. निर्धाव स्वरूप. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. धावफलकावर धावा दिसत आहेत 8. रोखण्याचं काम पॉवर प्लेच्या षटकात बजरंग याने केलेलं आहे. एक जुना अनुभव पणाला लावलेला आहे. मागच्या चुकांपासून सावध पवित्रा घेत कमबॅक केलेलं आहे. मागच्या सामन्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात त्याला 17 धावा कुठल्या होत्या. चला, टीम मीटिंग करायची नाही. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना केलेल्या आहेत. आपले गोलंदाज हे ठरलेले असतात, त्यानुसार त्या अनुषंगाने आपण कृती करायची आहे मैदानाच्या आतमध्ये.
आणि विशेष म्हणजे एक बॉटल चला घाई करायची आहे. चला फलंदाज चला गोलंदाज मार्कवर येतो. गोलंदाज नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मानाजी. मागचा सामनावीर इथे पहा चकवलाय आणि इथे स्टंपिंग केली जाते. अगदी दक्ष असे यष्टीरक्षक लहू याच्या माध्यमातून मात्र पंचांकडनं वाईडचा इशारा येतोय. म्हणजे फलंदाज जरी बाद झाला असला तरी अतिरिक्त धाव मात्र सांघिक कामगिरीत पडलेली आहे. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 9 वर. बाद झालाय हरेश, त्याने वैयक्तिक 2 धावांचं योगदान दिलं. तर विवेक अजूनही 4 धावांवर खेळपट्टीवर तग धरून आहे. तर हरेशची जागा घेण्यासाठी येतोय उमेश. अप्रतिम स्टंपिंग पाहायला मिळाली यष्टीरक्षक लहू याच्या माध्यमातून. अर्थात पहिला गडी बाद होतोय सांघिक 9 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज इथे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय जमिनीलगत सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक दणदणीत चौकार. उमेश आल्या आल्या आपला पवित्रा सिद्ध करताना चौकार खेचून धावफलक हालता ठेवण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 गडी बाद 13. मानाजी इथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला मात्र चेंडू शरीरावर आदळला गेला. चेंडू जातो निर्धाव. अर्थात धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 13. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. या सत्रात 40+ पेक्षा धावा ह्या निश्चितच. इथे पुन्हा शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चकवलाय. चांगली गोलंदाजी. मागच्या सामन्याचा सामनावीर मानाजी 13 धावा संघासाठी आणि 1 षटक 6 धावा आणि 1 गडी बाद करण्यात यश. तोच गोलंदाज इथे सुरेख टोलावलाय मिड ऑफच्या दिशेने. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न थोडासा क्षेत्ररक्षकामध्ये चूक करतोय आणि फलस्वरूप चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय या षटकातला दुसरा चौकार आणि चौकारनेशी धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळते. 1 गडी बाद 17. धावसंख्या 17. अल्पेश गायकवाड सांगतात की कुठल्या संघाला खतरा, कारण दुपारनंतरचं हे सत्र आहे. वातावरण जड आहे. 70-70चे बॉल असले तरी आपली तंत्रशुद्ध अशी फलंदाजी दाखवावी लागेल आणि 40+ पेक्षा धावा या निश्चितच या सत्रात चांगल्या गणल्या जातील. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथेही कोणत्याही प्रकारची संधी नाही. अगदी सहज सोपा असा चेंडू मानाजी याच्या हातून चूक घडते आणि फलस्वरूप त्याचा पुरेपूर फायदा उठवताना फलंदाज याच्या बॅटमधून निघतात. आणखीन 4 धावा धावफलकावर धावा दिसत आहेत. 1 गडी बाद 21. इथे पुन्हा कलात्मक स्ट्रोक. मात्र इथे क्षेत्ररक्षण झालंय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या पोहोचते 22 वर. अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावांची सरासरी राखताना धावफलकावर धावा दिसत आहेत 22. 1 गडी बाद 22. चला घाई करायची. मी म्हटल्याप्रमाणे टीम मिटिंग करायची नाही. आपले गोलंदाज ठरलेले असतात. प्रत्येक संघाची रणनीती असते. त्यानुसार आपण कार्यवाही करायची असते
आणि प्रत्येक ओव्हरला खेळाडू कक्षाकडनं पाणी येतंय हे देखील वेळ घालवण्याचं साधन आहे असं आम्हाला वाटतंय. कृपया पंचांनी याची दक्षता घ्यायची आहे. नाही नाही त्यांच्यासाठी आपण ब्रेक दिलेला असतो मान्य आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर हा सामना तीन षटकांचा, अर्थात हे एकेरी बाजू संपण्यासाठी अंतिम षटक असणार आहे. अर्थात 3 षटकांच्या सामन्यामध्ये सध्याची धावगती ही बऱ्यापैकी मानायला हरकत नाही. 2 षटकं 22 धावा. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विनोद. आखोडे टप्प्याचा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे. वन्स बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि येतोय एक दर्जेदार चौकार. या चौकाराने मात्र धावगती अतिशय वेगाने वाढताना पाहायला मिळते. धावफलकावर आमचे गुणवंत गुणलेखक गायकवाड सांगतायत की धावफलकावर धावा लागल्या आहेत त्या 26. अजूनही 5 चेंडूंचा खेळ. सामना 3 षटकांचा. दोन्ही तुल्यबल मातब्बर संघ. आपण पाहिलं 50 धावा चेस करताना सारंगाव संघाला, तर इथे सामना 3 षटकांचा. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. लहू दक्ष. चेंडू अडवलाय, जातोय निर्धाव. ब्रेक लावण्याचं काम. अशा चेंडूंची खूप गरज असते मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये. तुम्ही प्रत्येक निर्धाव चेंडू म्हणजे कुठेतरी एक गडी बाद केल्याचं समाधान लाभतं मर्यादित षटकांमध्ये. इथे उडवलाय. पाहूया पुन्हा एकदा चूक करतोय क्षेत्ररक्षक. वेध घेता आला नाही. वन बाउन्स जातो सीमारेषेच्या बाहेर. अर्थात एकतर चेंडूवर जयवंत झेप घ्यायला हवी होती, एकतर अजून सीमारेषेवर थांबायला होता, तर कदाचित 2 धावा वाचल्या असत्या. मात्र लागोपाठ 2 चुका तिथल्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि परिणामस्वरूप इथे चौकार येतो. या चौकाराने धावगती अतिशय वेगाने वाढताना पाहायला मिळते. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 30. एक गडी बाद 30. चला घाई करायचे. पंचांना आता वॉर्निंग देण्यात येते. तुम्हाला देखील पंचांना देखील पेनल्टी लागू शकते. चला घाई करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. थांबा. इथे काहीतरी पंचांकडनं इशारा आलाय. बॉल नाही, डेड बॉल असू द्या. म्हणून सांगतो क्षेत्ररक्षक ज्याच्या त्याच्या जागेवर राहा. थोडीशी विवराचं आखणं गरजेचं असतं, मात्र त्यासाठी विलंब घेणं चुकीचं आहे. गोलंदाज विनोद. पुन्हा त्याच दिशेला. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक बदलवला गेला आणि थोडासा फायदा होताना पाहायला मिळतं. चेंडू अडवला गेलाय. मिळते फक्त 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्या पोचते धावफलकावर 31. मर्यादित. आता हा सामना 3 षटकांचा आहे आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मागे आपण एक गडी बाद केल्याचं समाधान लाभतं. पुन्हा सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि चूक करत नाही फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होते. दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय तो देवेस्पोर्ट पाही संघाचा विवेक. सांघिक 31 या धावसंख्येवर. बजरंग पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. मात्र मानाजी मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने 6 धावा दिल्या होत्या तो थोडासा मागडा ठरला. 14 धावा दिल्या. नवीन फलंदाज जयेश. त्यानंतर मर्यादित 3 षटकांचा सामना असल्या कारणाने विनोद हे अंतिम षटक हाताळताना आतापर्यंत 9 धावा दिलेले आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतं सारंगाव संघ. इथे डावखुरा फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये आले जयेश. शेवटचे 2 चेंडू. ही एक बाजू संपण्यासाठी शेवटचे 2 चेंडू.
इथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अगदी फसवा चेंडू, फुलटॉस चेंडू, अगदी लॉलीपॉप पद्धतीचा होता. मात्र या चेंडूला कुठेही दिशा आणि त्या चेंडूची दशा दाखवू शकत होते. मात्र इथे फलंदाज चुकतोय आणि तिसरा गडी बाद होतोय देवेश स्पोर्ट पाये संघाचा सांघिक 31 या धावसंख्येवर. विनोद पाटील. धावसंख्या स्थिर आहे. 3 गडी बाद 31 ओव्हर झाली. हा, तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 18 चेंडूत जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे आणि निश्चितच हे आव्हान या सत्रात कशा प्रकारे पेलवलं जाईल हे येणारे 18 चेंडू सांगून जातील. चला, पंचांनी इकडे यायची गरज नाही. त्वरित तिथे जागेवर थांबा. चला, लगेचच आपण पाहतोय विपक्ष संघ देवेश स्पोर्ट पाये हा मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. चला, पंच मैदानाच्या आतमध्ये चला आणि लगेचच जय हनुमान सारंगाव संघाला देखील विनंती असेल आपले फलंदाज देखील तयारीत ठेवायचे आहे. चला, आपल्या क्षेत्ररक्षणाला 18 चेंडूत जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान आहे. जय हनुमान सारंगाव संघाला 18 चेंडूत 32 धावांचं आव्हान आहे. निश्चितच या सत्रात दमट वातावरण, आपण ज्याला बादल म्हणतो, अशा प्रकारचं वातावरण आहे आणि या जड वातावरणात या धावा कशा प्रकारे चेस करतात ते पाहण्यासारखं ठरेल. तत्पूर्वी आपल्या क्षेत्ररक्षणाचा ठरल्याप्रमाणे लवाजमा लावून घ्या. चला, फलंदाज पाठवून द्यायचंय. तर सारंगाव संघाकडनं नेहमीप्रमाणे डावाची सुरुवात करण्यासाठी आघाडीची जोडी बजरंग आणि हेमंत ही मैदानाच्या आतमध्ये येताना आणि गोलंदाजी मार्कवर नेहमीप्रमाणे जयेश देवेश स्पोर्ट पाये संघाचा. पुन्हा एकदा सूचना असेल, फलंदाज बाद झाला अथवा चौकार झाला तर कृपया टीम मीटिंग करू नका. सरवली संघाने तयारीत राहायचे. जय हनुमान सरवली संघ, यजमान संघ या पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचे. चला, डावाला सुरुवात होताना पाहतोय आपण जयेश याच्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज देवेश स्पोर्ट पाये संघाच्या बाजूने. तर आघाडीची जोडी बजरंग आणि हेमंत. इथे चेंडू हलकासा फुलटॉस पद्धतीचा होता. इथे पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. 2 धावा सहज अशा पूर्ण केलेल्या आहेत. 32 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवर हेमंत. धर्मा राजाराम चौधरी यांना विनंती करते, आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर या मान्यवर कक्षामध्ये. हिम्मत याने पहिल्याच चेंडूवर हिम्मत दाखवलेली आहे आणि ती हिम्मत दाखवावीच लागेल, कारण तुम्हाला 18 चेंडूत 32 धावा काढायच्या. इथे पॉइंटच्या दिशेने हलकेच ढकलून काढलेला आहे चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण करताना 2 चेंडू 3 धावा, कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. जय हनुमान सारंगाव. बजरंग याच्या पाठीशी पण सुद्धा खूप वर्षाचा अनुभव आहे.
इथे जोरदार डोलण्याचा प्रयत्न सकवलाय फलंदाजाला. चेंडूचा निर्धार स्वरूप यष्टीरक्षकाच्या हातात. बजरंग याला काहीतरी करावं लागेल. खूप वर्षाचा अनुभव गाठीशी पाठीशी असताना आणि एक संघाची धुरा. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एकापेक्षा काही नाही. जे आव्हान आहे तुम्हाला 18 चेंडूत साध्य करायचं आहे 32 धावांचं. त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत तुमच्या धावफलकावर धावा लागत आहेत फक्त आणि फक्त 4. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू अडवला गेलाय. बजरंग दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत मात्र नॉन स्ट्रायकर म्हणतायत की नाही धोकादायक ठरू शकेल. परतवलं. धावसंख्या 5 वर. आतापर्यंत जयेश उपयुक्त गोलंदाजीचं प्रदर्शन करताना 5 चेंडू 5 धावा. इथे पुन्हा चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडल्यानंतर 1 धाव पूर्ण केली आणि इथे मात्र बजरंग आपला नाहक बळी देताना पाहायला मिळतं धावचीच्या रूपात. अशा रीतीनं हा पहिला गडी बाद होतोय सांघिक 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटक्याच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. 18 चेंडूत 32 धावांचं आव्हान. आता मात्र कुठेतरी सारंगा संघासाठी हिम्मत दाखवावी लागेल कारण लक्ष हे थोडंसं कठीण होत चाललेलं आहे. वारंवार सूचना देऊनही काही संघ सूचनेचं पालन करत नाहीत. टीम मीटिंग करू नका याचा अर्थ आतापर्यंत तुम्ही 5 मिनिटं घेतलेली आहेत. कृपया असं करा. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी विवेक. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 32 धावांचं जे आव्हान उभं केलेलं आहे त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा. गोलंदाज विवेक. वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि इथे कोणतीही संधी नाही. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक टोलेजंग षटकार. या षटकाराने सारंग संघाला एक संजीवनी मिळाली. लहू याच्या बॅटमधून निघालेला पहिल्याच चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय. या 6 धाव्याने धावसंख्या पोचली 12 वर. भवांशू या ठिकाणी खूप आनंदित आहे. षटकार मारल्याबरोबर त्याने आम्हाला एक सूचना केली की माझ्या बापाने षटकार मारला. खूप आनंदित आहे. मात्र त्या बापाने विजयश्री खेचून आणावी असंही त्याचं काही म्हणणं आहे. पाहूया अजून सामना संपलेला नाही. काही घडू शकतं. लहू आक्रमक पवित्रा पहिल्याच चेंडूला. इथे मात्र कलात्मक स्ट्रोक खेळलेला आहे. इथे गचाळ क्षेत्ररक्षण आणि पुरेपूर फायदा उचलताना पुन्हा आपण लहू याला पाहतोय. 2 चेंडूंवर 8 धावा वसूल केलेल्या आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या पोचली 14 वर. पाठलाग करताना 32 धावांचा. निश्चितच प्रत्येक धावेमागे प्रत्येक फटक्यामागे आमचे सहकारी समालोचक जयवंत पाटील हे देखील खुश होत आहेत कारण त्यांच्या बाजूचा संघ आहे. इथे सुरेख चेंडू वेग दिला होता गती दिली होती मात्र हवा तसा संपर्क झाला नाही चेंडू आणि फळीमध्ये. मात्र अतिरिक्त रूपाने 1 धाव वसूल होताना नाही. 1 धाव. धावसंख्या पोचले 15 वर. याचा अर्थ जीवनदान मिळालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विवेक. षटकातला पुढचा चेंडू.
इथे देखील जोरदार प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक नाही, काय घडेल काय बिघडेल. निश्चितच इथे 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील आणि ह्या चुका कदाचित देवेश स्पोर्ट पाये संघाला घातक ठरू शकतील की काय हे येणारे काही चेंडू सांगून जातील. दरम्यान काही सन्माननीय अतिथी सुनीलजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. या दुहेरी धावेने धावसंख्या पोचली ती 17 32 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय जय हनुमान सारंगगाव या संघाला 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. लहू मैदानाच्या आतमध्ये अजूनही हिम्मत हारलेला नाही. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि येतोय लॉंगनच्या दिशेने. या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक दणदणीत खणखणीत षटकार. या षटकाराने मात्र या सामन्याला एक वेगळीच गळाटणी मिळालेली आहे. षटकाराने धावफलकावर धावा दिसते 23 आणि आता समीकरण आमचे गुणलेखक गुणवंत गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतायत की येणारे चेंडू आहेत 7 आणि 9 धावांची गरज. पहा कुठे सामना होता आणि कुठे आलाय. सात चेंडू 9 धावा. हिम्मत आणि लहू दोघांच्या हिमतीला दाद द्यावी. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे थोडस चकवलंय गोलंदाजाने. चेंडू जातो निर्धाव. अशा रीतीनं इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये धावफलकावर धावा दिसत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. ह्या 23 आणि येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. जड वातावरण, ढगाळ वातावरण, मात्र याही वातावरणात या 6 चेंडूंवर 9 धावा हे कशा सेस होत आहेत ते पाहण्यासारखं ठरेल. कारण पुढील सामना जो आहे त्या संघाने तयारीत राहायचे. नवीन गोलंदाज हरेश उपयुक्त एक ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. मात्र ह्या 9 धावा 6 चेंडूंवर रोखण्याचं काम कशा प्रकारे करतोय ते पाहण्यासारखं ठरेल. मात्र हेही विसरून चालणार नाही. हिम्मतच्या बॅटमधून एक षटकार निघाला आहे तर आतापर्यंत लहू याने एक देखील षटकार ठोकलेला आहे. कारण हे 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे की 6 चेंडूंवर 9 धावा वसूल करणं. थोडंसं क्षेत्ररक्षणावर बदल करताना पाहायला मिळतं आपल्याला. देवेश स्पोर्ट पाये संघ 6 चेंडू 9. इथे उडवलाय आमच्या. इथे प्रयत्न होता मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू येत आहे आणि मिळतोय एक दणदणीत खणखणीत षटकार. वास्तविक क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले होते पण तो षटकाराच्या सीमारेषेच्या बाहेरच होता. त्यामुळे तिथे चर्चा करण्यात काही अर्थ नाही. या षटकाराने मात्र पूर्ण सामन्याचं समीकरणच बदललेलं आहे. येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. इथे आता मात्र रक्षात्मक खेळ करताना एक धाव सहज पूर्ण केला. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता नाहक बळी जातोय की काय नाही. थोडंसं अडवलंय. मात्र येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. धावचीत कदाचित झाला असता आणि प्रयत्न केले गेले असते तर 2 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या. अगदी विजय महत्वाचा असतो. इथे येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पुन्हा एकदा. इथे पहा फटका चांगला आहे आणि निश्चितच इथे चेंडू अडवला गेलाय. एकापेक्षा काही नाही. ही 1 धाव आणि जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. मात्र हेही विसरून चालणार नाही. परवाचा सामना 3 चेंडूंवर 1 धाव निघाली नव्हती. असा चमत्कार घडू शकतो. घडेल की काय हे पाहण्यासारखं ठरेल. गोलंदाज बघा
2 चेंडू 1 धाव. काहीतरी कला करण्याचा प्रयत्न. मी तर म्हणतो जयवंत, आपल्याला जर सहज सोपा विजय संपादन करता येऊ शकतो तर काहीतरी जादू करण्याची आवश्यकता नाही. 2 चेंडू 1 धावा, 1 धाव. आत्ता इथे मात्र एखाद चेंडू निर्धाव गेला तर निश्चितच सामन्याला थोडीशी रंगत येईल. काही घडू शकतं. आणि इथे मात्र हलकेच स्क्वेअर मेड विकेटच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू इकडे जमा करा. दरम्यान या ठिकाणी जय हनुमान सारंगाव हा संघ पुढील फेरीत दाखल होत आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर देवेश स्पोर्ट्स पाये या संघाला पुढील सर्व स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला सरवली संघ, आपण पाहतो एक टॉस बॉक्स जिथे कुमार प्रणव शामशेठ चौधरी यांच्या विद्यमाने एक सुबक सुंदर असं टॉस बॉक्स उभारलेलं आहे. तर दुसरीकडे स्वर्गीय मोतीराम चौधरी आणि स्वर्गीय पांडुरंग लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ